सर नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या पोस्टमन या कार्यक्रमामध्ये. शहर मुंबईच्या माध्यमातून आम्हाला आहे ना रुपेश पाटील काय आहे हे सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात प्रथम तर तुम्हाला जय महाराष्ट्र. तुम्ही या इकडे मला आमंत्रित केलात त्याबद्दल तुमचे आभार आणि तुम्हाला नवीन वर्षाच्याही शुभेच्छा. रुपेश पाटील हे व्यक्तिमत्व म्हणून फार काही मोठं नाही. मी पण एक सामान्य कार्यकर्ता आहे. एक भांडुपकर म्हणून, एक शिवसैनिक म्हणून, एक बाळासाहेबांचा सैनिक म्हणून, शिंदेसाहेबांचा सैनिक म्हणून अनेक शिवसेना अंतर्गत असलेला एक घटक आहे. तर म्हणून असं शिवसेना हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. शिवसेना हे माझ्या हृदयामध्ये लहानपणापासून आहे. शिवसेनाचा वारसा आपण अनेक वर्षापासून पुढे चालत घेत आहोत आणि याही पुढे आपण असाच हा वारसा पूर्ततेने लोकांपर्यंत, लोकांची सेवा करण्यापर्यंत करत राहणार. तुम्हाला एक प्रश्न आहे. आपल्या भांडूपमध्ये आपले जे दादा आहेत अशोकदादा, हे प्रकर्षाने आक्रमक व्यक्तिमत्व किंवा विधानसभेमध्ये असो किंवा स्थानिक लेवलला तर कोणताही मुद्दा असेल ते आक्रमक पद्धतीने मांडतात. भविष्यामध्ये निवडणुकीनंतर रुपेश पाटील ही आम्हाला तशाच पद्धतीने दिसतील का? बघा, शेवटी ते एक बालकडू आहेत. त्यांच्याकडून आम्हाला जे बालकडू भेटलेलं आहे, आता गेली 30 वर्ष आम्ही त्यांचा जो काही प्रवास आहे, भले आम्ही पडद्यामागचे होतो पण आज पडद्याच्या पुढे आज आलो आहे. पण त्यांची जी शिकवण आहे, त्यांचे जे मुद्दे मांडण्याची पद्धत आहे लोकांसाठी, तीच पद्धत मी ठामपणे लोकांची सेवा करण्यामध्ये त्या आक्रमकतेने बघायलाच भेटतील. निवडणुकीच्या माध्यमातून आपण पोस्टमन हे सदर जे अखंड विभागामध्ये चालवत होतो त्याच्यामधील काही जनतेचे प्रश्न आपण त्यांच्याकडून घेतलेत. पोस्टमनच्या माध्यमातून त्यांचा निरोप आणि सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. तर आपल्याच प्रभाग क्रमांक 113 मधील काही प्रश्न आहेत. त्यातील प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न असा आहे की वॉर्ड क्रमांक 113 हा मुळात डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भाग असल्यामुळे मागील टर्ममध्ये ज्या नगरसेविका किंवा जे उमेदवार होते त्यांनी कोणतंही काम नाही केलेलं. तर भविष्यामध्ये तुमच्याकडून तिथे कोणकोणत्या कामांमध्ये पूर्तता तुम्ही कराल? आता प्रामुख्याने या मुद्द्यावरती मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला की आता गेली 8 वर्षापासून त्या विभागामध्ये कुठलंही काम झालेलं नाही. आता जे आपले आमदार आहेत, कार्यसम्राट आमदार अशोक धर्मराज पाटील यांच्याकडे गेली कित्येक वर्षाचे जे काही निवेदन आमच्याकडे येत होते, लोकांच्या जे काही समस्या होते, त्या पूर्तता म्हणून आपण 113 या विभागामध्ये 70 एक कामं या एका वर्षभरामध्ये झाली. विधानसभाच्या निवडणुकी झाल्यानंतर त्या 70 कामं झाल्यानंतरही अनेक अजून कामं आहेत. जशी आता तुम्ही तिकडे बघाल की एक 100 पायऱ्यांची जी गावदेवींची कामं चालू आहेत, त्या पायऱ्या फक्त पायऱ्या नाहीत, त्या पायऱ्यांवरती दिवस रात्र किमान 10,000 लोक त्या पायऱ्यांचा वापर होतो. त्या पायऱ्या प्रामुख्याने आपण त्यांना बनवून देतो आहे. असे विविध डोंगराळू भाग आहेत. त्यामध्ये आधारभिंतीच्या काही समस्या आहेत, लोकांच्या चाळीतल्या काही समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, ज्या प्रामुख्याने नगरसेवकांकडून पूर्तता त्यांनी केली पाहिजे होती, पण ती पूर्तता त्यांची झालीच नाही. मग ती पूर्तता आपण कशी करावी म्हणून आपण आमदारांच्या फंडातून त्यांच्या मार्गदर्शनाखातील आम्ही त्यांची पूर्तता म्हणून लोकांना त्यांचं एक पोचपावती म्हणून शिवसेनेच्या मार्फत आपण देतो आहे. प्रामुख्याने अजून एक प्रश्न आपल्या प्रभागामधला आहे. काही नागरिकांनी हा सुचवलेला आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे इथे मेडिकल इमर्जन्सी किंवा फायर आगीच्या संदर्भातल्या ज्या सुरक्षा व्यवस्था असतात त्याच्याबद्दल भविष्यामध्ये तुमच्याकडून कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या असतील किंवा त्यासाठी काय आपण प्रयत्न करू शकाल? आता प्रामुख्याने आपण एक मिनी फायर स्टेशनचा एक ॲम्युनिटी प्लॉटचा विचार करतो आहे. एक रिझर्व प्लॉट आपण तिथे प्रामुख्याने काढण्याचं ठामपणे आमदारांच्या मार्फत एक शिवसेनेच्या मार्फत आपण लोकांना काही महिन्यातच पूर्तता त्याची होईल. म्हणजे काय होतं आता की बऱ्याच ठिकाणी रस्ता छोटा असल्याने, बाईकची पार्किंग असल्याने तिथे फायर ब्रिगेडवाले पोचू शकत नाही. अर्जन्सीमध्ये त्यांना पोचायला वेळ लागतो. तर तो कुठेतरी वेळ त्यांना लागणार नाही म्हणून आपण ती पूर्तता करतो आहे. आपल्या विभागामधील
एका मतदाराचा अजून एक प्रश्न आहे. विभागामध्ये अनधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणात आहे. रिक्षा किंवा आडवाटेला काही वाहनं पार्क असतात, तिथे नशा करणारी मुलं असतात. तर याच्यावरती चाप बसवण्यासाठी भविष्यामध्ये तुमच्याकडून कोणते ठोस उपाय केले जातील? आता प्रामुख्याने आपण जागोजागी एक बिल्डिंगच्या मार्फत एक रिझर्व प्लॉट आपण बघतोय. प्रामुख्याने त्या ठिकाणी बाईकची पार्किंग करण्याची सोय तिकडे लाभली आहे. त्याच्याने काय होणार की पहिली गोष्ट तर जी वुमन सेफ्टी आहे, वुमन सेफ्टीचा खूप मोठा पार्ट आहे. काही ठिकाणी तुम्ही बघाल की फारसा अंधार असतो, लाईट्स पण नाही आहेत, सोलर लाईटीचे काही प्रश्न आहेत, CCTVचे काही प्रश्न आहेत. तर ह्या प्रश्नांना प्रामुख्याने आपण एक वुमन्सच्या सेफ्टीने तो त्रास होणार नाही. आणि जे पोलीस बांधू आहेत आपले, जे काही फिरतात राऊंडअप त्यांचा जो काही चालू असतो, तर प्रामुख्याने आपण राऊंड त्यांचे वाढवू, जेणेकरून ह्या सगळ्या गैरसुविधा होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही. रुपेश सर, आपल्याच प्रभागामधला अजून एक प्रश्न आहे, एका मतदाराने विचारलेला. आपल्या विभागामध्ये रस्त्याचं रुंदीकरण अजून पूर्ण झालेलं नाही आहे. तर त्यासाठी भविष्यामध्ये रस्ता रुंदीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण याच्याबद्दल तुम्ही काय काम करण्याचा प्रयत्न करणार? रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण हे आपण ठामपणे तिकडे करतोय. त्या रस्त्याला लागून जे काही निवासी आहेत त्यांना योग्य त्या जागा पुन्हा भेटावी, यासाठी आम्ही ठामपणे त्यांच्यासोबत राहणार. रुपेशजी, आपल्या प्रभागामध्ये अजून एक प्रश्न आहे. खरं तर हा प्रश्न बहुतेक विरोधातला लोकांचा असं वाटतंय. गमतीदार प्रश्न आहे. नगरसेवक झाल्यानंतर किती इझिली लोकांना भेटाल? तो काय हा प्रश्न नाही आहे की कुठल्याही व्यक्तीला माझी वेळ घेऊन भेटावी लागेल. मी त्यांना सातत्याने 24 तास अवेलेबल असणार आहे. ती व्यक्ती आमच्याकडे आल्यानंतर मीच त्यांना भेटणार डायरेक्ट, मीच त्यांचे प्रश्न सोडवून देणार. असं होणारच नाही की माझ्या निकळत कुठलाही व्यक्ती असणार की तुम्हाला तिथे वेळ घ्यावी लागेल. म्हणून हा प्रश्न मला तर वाटत नाही हा मोठा प्रश्न काय आहे. रुपेशजी, तुम्ही खरं तर खूप कमी बोलता, हे असं आत्तापर्यंत आमचा अनुभव आहे. पण तुमच्या एकंदरीत उत्तरामधून तुम्ही प्रश्नावरती भर देऊन त्याच्या उत्तराकडे लक्ष केंद्रित केलं. रुपेश पाटील काय आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला तो कदाचित आमचा एका अर्थाने पूर्ण झाला असं वाटतं. भविष्यामध्ये तुमच्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेतच, पण प्रामुख्याने नगरसेवक हा लोकांचा असावा किंवा लोकांनी नगरसेवकाचा असावा, हा एक छोटा प्रश्न आहे जो प्रामुख्याने आपल्या अखंड भांडूपला भेडसावतो आहे. बघा, नगरसेवक म्हणून हे फक्त निमित्त आहे. नगरसेवक हा माझ्यासाठी शब्द नाही. मी एक लोकांचा सेवक आहे आणि आपण हीच सेवा 5 वर्ष त्यांनी जो दिलेला धनुष्यबाणावरती प्रेम आहे, त्या प्रेमाला कुठेही आपल्याकडून तडा जाऊ देणार नाही. आणि हाच प्रेम आपण सातत्याने त्यांच्या पाठीशी ठेवणार, त्यांच्या खंबीरतेमध्ये उभे राहणार. त्यांच्या जे काही अडचणी असतील त्या अडचणीला प्रामुख्याने आम्ही सोडवण्याची जबाबदारी घेतो आहे. सर, अजून एक प्रश्न आहे आपल्या मतदारांनी विचारलेला आहे. त्याच्या मते भांडूपमधील इतर प्रभागापेक्षा 113मध्ये रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट अजूनही तितक्या व्यवस्थित हाताळले जात नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्षित आहेत. त्याचं कारण काय? एक यंगस्टर म्हणून किंवा एक यूथ म्हणून मला पण कुठेतरी असं वाटतं की आपल्या 113 या विभागामध्ये एक तुम्हाला डेव्हलपमेंटचा जो प्रामुख्याने प्रश्न आहे तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे वुमन सेफ्टी आहे, तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की कित्येक वर्षापासून तुम्ही पण ऐकत असाल की जेव्हा मोठ्या संख्येने पाऊस पडतो त्या गावदेवी आणि मिलिंदनगर भागामध्ये रस्ता बुडतो. हा प्रश्न काय आहे? म्हणजे मागच्या काही लोकांनी विचारच का नाही केला? मग त्यांनी विचार करावा तरी त्यांनी पुढे काही केलंच नाही ना. आता तुम्ही रस्त्याला लागून जे काही गटारं आहेत त्या गटारांची खोलीच कमी आहे. आता तुम्ही ह्या हिवाळीमध्ये तुम्ही जाऊन बघाल तिकडे पाणी
रोडच्या लेवलला वाहत असतं. पावसामध्ये तर ते पाणी तुडुंब भरून रस्ता पूर्ण फुलच होणार. मग अशा बरेचसे प्रश्न आहेत लोकांना जे त्रासलेले आहेत. रिडेव्हलपमेंट हा मोठा विषय आहे, ड्रेनेज हा मोठा विषय आहे, रस्ता हा मोठा विषय आहे. ह्या सगळ्या विषयावरती मागच्या काही लोकांनी त्याच्यावरती विचारच नाही केला. मग तो विचार आमच्याकडे आहे. तो विचार घेऊन आज आपण लोकांच्या पुढे आलो आहे आणि आपण या विचारांना पूर्तता म्हणून तुम्ही पुढच्या 5 वर्षानंतर बघा, तुम्ही आज जे जे प्रश्न लोकांना जाऊन विचारलात तेच प्रश्न तुम्ही 5 वर्षानंतर जाऊन विचारा, बघा लोक काय बोलतील. खरं तर आम्हाला रुपेश पाटील काय आहेत, त्यांचे विजन काय आहेत, विकासाचा अजेंडा काय आहे, हा आम्हाला कळाला. रुपेश पाटील हे युवा नेतृत्व जर आपण स्वीकारलं तर भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या होणाऱ्या गैरसोयीसाठी एक उत्तम पर्याय. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आणि तब्येतीचं एक मोठं कारण तुमच्याकडे असताना देखील तुम्ही वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. पोस्टमनच्या माध्यमातून आणि शहर मुंबईच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.